याच दिवशी प्रजासत्ताक आपलं राष्ट्र का झालं याच्या पाठीमागे एक इतिहास आहे। आपल्याला माहिती असेल की डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन व्हायचं आणि 1928ला जे रावी नदीच्या काठी लाहोरला जे अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काँग्रेसने केला होता आणि या काँग्रेसच्या ठरावानं 1 वर्षाचा अवधी दिला होता। जर 1 वर्षाच्या आत जर काय केलं नाही, जर स्वातंत्र्य नाही दिलं तर 26 जानेवारी 1930 या दिवशी हा आपला राष्ट्र स्वतंत्र होईल आणि संपूर्ण देशामध्ये आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा, अशा प्रकारचं ही त्यावेळचं घोषणा होती। आपली ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला 1947ला त्यावेळेला घटना समिती अस्तित्वात आली। घटना समितीमध्ये 211 सदस्य संपूर्ण देशामध्ये होते। कोल्हापुरातला एक सदस्य त्यामध्ये होता, माहिती आहे कोणाला? रत्नापन्ना कुंभार या घटनेवर जी स्वाक्षरी आहे त्यामध्ये रत्नापन्ना कुंभारांची स्वाक्षरी आहे। म्हणजे आपल्या कोल्हापूर संस्थानमधून अभिमानाची गोष्ट आहे। रत्नापन्ना कुंभार सदस्य त्या याच्यामध्ये होते। तर जी मसुदा समिती होती त्या मसुदी समितीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती होती 7 लोकांची, पण सर्वार्थानं ती मसुदा लिहायचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलं। 2 वर्षे 11 महिन्यांनी 17 दिवस इतका कालावधी लागला हा काय करायला की घटना लिहायला आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी ही काय घेतली, घटना समितीनं घटना स्वीकारली आणि त्याची अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून लागू केली। 26 जानेवारी 1950ला भारत हे खऱ्या अर्थानं संघराज्य, लोकशाही संघराज्य म्हणून अस्तित्वात आलं। मग याच्या अगोदर स्वातंत्र्य जरी असलं तर ते कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य ते निश्चित नव्हतं। हे घटनेनं आपल्याला अनेक अशा प्रकारचे मूलभूत असे अधिकार दिलेले आहेत की ज्या अधिकारामुळं वक्तृत्व असेल, संचार स्वातंत्र्य असेल, असे विविध प्रकारचे हे आहे की एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये हा कसा देश एकसंघ राहील की नाही अशा प्रकारची जगाला एक प्रकारची चिंता होती, चर्चा होती। पण या घटना समितीनं सर्व लोकांना, सर्व धर्मांना, सर्व जातींना एकत्र इतकं काही बांधून ठेवलेलं आहे की आज ही भारताची घटना ही जगातली काय होते आदर्शवर्त अशा प्रकारची घटना होते। आज हा आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना याची पाठीमागली थोडीशी पूर्वपीठिका माहिती असावी, त्याची उजळणी व्हावी यामुळे नाही केलं। अभिनंदन। अशाच प्रकारचं काय होईल की आपला देश अधिक प्रगती करत राहील आणि जगामध्ये 4थी 3री नाही तर 1 नंबरची सत्ता येत्या 10-20 वर्षामध्ये होणार आहे, यात काय वाद नाही। यापासून पावलं चालू आहेत, याबद्दल आपण सर्वांनी काय करू की आपलं जे योगदान असेल ते योगदान आपण या ठिकाणी भारत माता की